दारूच्या दुकानामध्ये घालून दारू पिऊन मस्त होतोय महाराज. त्याला चलाही ना, दारूच्या दुकानापुढे तुळवतोय. येणारे जाणारे माणसं वाटणं लाथा मारतात त्याला महाराज, पण त्याला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे पैसे कुणाचे खर्चून दारू पिवाले ना, स्वतःच्या कष्टाचे. पण जगात किती फजिती व्हायला कळतंय का त्याला? भोग जोडे सकाम कर्म स्वर्ग अतुडे, निष्कामे तरी डोळ्या पुढे किसके रोकडे मोक्ष सुख. धनात पैसा आहे महाराज, पैसा. पैशाचे फायदे बी आहेत आणि पैसा अति झाल्यावर त्याचं नुकसान बी आहे महाराज. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे व्यस्त करी. जाऊद्या परमार्थाला खर्च करणार तर करणार हो, त्यानं कष्ट केलेली कमाई. निदान आपल्या बायका लेकराला जर पोटभर खाऊ घातलं तर बायका लेकर चांगलं म्हणतील महाराज. हो, म्हणजे या पैशानं प्रपंचातलं सुख कसं मिळवायचं हे त्याच्यावर अवलंबून आहे महाराज. बरं, प्रपंच नाही तर नाही, उदास विचारे व्यक्त करी. जर त्याचा पैसा सप्त्याच्या पट्टीला दिला, शक्तीच्या पट्टीला दिला, अन्नदाना करता दिला, तर मेल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये स्वर्गाची प्राप्ती आहे महाराज, स्वर्गाची प्राप्ती. हो, आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, निष्कामतेने जर तुम्ही जर त्या ठिकाणी परमार्थ केला, होय, मोक्ष मोक्ष आमची तुकोबा काय म्हणतात, हो, मोक्ष करा हानुलाता किंवा तेने मुक्तीचारी साधीला चार मोक्ष चार मोक्ष. आपण कमवलेला पैसा चांगल्या कार्यात जर खर्च केला ना, काय सांगावं तुम्हाला, तुका म्हणे एका मराठीची सरे मुक्तमती उरे कीर्ती मागे, त्याचाच नाव मोक्ष आहे. पैसे घ्यायचे दारूच्या दुकानामध्ये जाऊन पैसे मोजून मारायचे, सगळे पैशाची दारू प्यायची. आता दारू पिणाऱ्याची अवस्था कशी कशी मध्ये आहे. नंबर एकचा व्यवहार तुमच्या गावात नसेल, आमच्या गावात दोन जण घर उठून गेल्या चला. स्वप्नील कधी सुख जन्मादारभ्य देख भूमी नरक अनिवार्य. तिसऱ्या नंबरचा माणूस आहे महाराज, 3 नंबरचा माणूस कोणता? पैसा 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 पैसा. पैशाशिवाय त्याच्या मनात दुसरा विचार नाही. हो, काबाड कसं करतात, पैसा कमी द्या, 3 रुपये शेकड्यानं 5 रुपये शेकड्यानं द्यायचं तेवढं देत्या, जेवढं जोडायचं तेवढं जोडत्या. असे कंजूस प्रवृत्तीचे माणसं आहेत ना, इमानदारने स्वतःच्या पोटाला खात नाहीत. मला स्वतःच्या पोटाला खात नाहीत. काय होतंय त्यांचं पुढं आहे का? मरणांत झटे घेता रुकान मिळे सर्वथा, कदापि सायास करिता अणस चित्ता उपदेना. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोस करी शिवाया आणि भज म्हणा पंढरी जाया. बघा तुम्ही, काही काही काबाड कष्ट करणारे लोक आहेत महाराज, बक्कळ कष्ट केल्यात, पण मिठाला मिरची लागणार आणि मिरच्याला मीठ लागणार, ही परिस्थिती आहे महाराज. त्याचं कारण आहे तुम्ही कमवा म्हणून किती पैसा कमवा महाराज, तुमच्या नशिबात आहे तेवढाच तुम्हाला मिळतंय. बरं, जाऊ द्या, आपण विचार करतो काही काही लोकांचं मिठाला मिरतून मिरच्याला मीठ लागणार ना. काही असे लोक आहेत महाराज 2 नंबरचे धंदे करून 4-4 बंगले, 5-5 गाड्या, काय नाही त्याच्याजवळ महाराज. तुझे विचार करतोय एवढे काबास कष्ट करायला, कशाला काही लागणार. बरं आहे म्हणला, काळे धंदे करून तुम्ही किती काय सुख आहे त्यांच्याकडे. पण हे सांगतो तुम्हाला, ज्याच्याकडे आता बंगले आहेत का नाही, त्याचं पहिलं तर प्रारब्ध आहे महाराज. पहिल्या जन्मात काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून ह्या जन्मामध्ये गाडी बंगली आहे महाराज. आमचं कसं आहे, पूर्वजन्मी
पाप केले आणि ते म्या भाऊ विस्तारिले रुपये नाही होतो ऐसे ऐस्या कष्टे